नमस्कार मंडळी, कुकिंग एक्सप्लोरेशनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत तळणीचे मोदक। त्यासाठी आपण इथे कढईमध्ये तूप घेतलं होतं आणि त्यामध्ये आपलं गूळ खोबरं घालून घ्यायचं आहे आणि गूळ वितळल्यावर सगळे ड्रायफ्रूट्स घालायचे आहे आणि मग वेलची पावडर घातलेली आहे इथे आणि त्यानंतर 2 चमचे मिल्क पावडर घातलेली आहे आणि अशा प्रकारे 10 ते 15 मिनिटात आपलं पुरण तयार होतं आणि जास्त वेळ नाही शिजवायचं आहे, नाहीतर काय होईल की पुरण आपलं कडक होईल। मऊसूत पुरण राहण्यासाठी 10 ते 15 मिनिटं खूप आहेत। त्यानंतर आपण इथे मैदा मळून घेतलेला आहे। मैद्यामध्ये तूप घातलं होतं आणि चांगलं मळून त्याला घ्यायचं आहे। अशा प्रकारे मऊ असा पिठाचा गोळा होईल असं मळून घेतलेलं आहे। त्यानंतर आता आपण इथे पुरी लाटून घेतलेली आहे। आता त्यामध्ये सारण भरून आपण मोदकाचा शेप देऊया। तर इथे छोट्या छोट्या पाऱ्या आधी करून घ्यायच्या आहेत आणि मग त्या एकत्र आणायच्या आहेत। तर पहिले वेळ लागेल आणि जसं जसं प्रॅक्टिस होईल तशा आपल्या मोदकाच्या पाकळ्या आहेत त्या छान यायला लागतील। तर अशा प्रकारे एक एक पाकळी सगळ्या जवळ आणायच्या आहेत आणि मोदकाचं टोक बनवून घ्यायचं आहे आणि जे एक्स्ट्रा पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण असे मोदक बनवून घ्यायचे आहेत आणि पारी जी आहे म्हणजे पुरी आपण लाटून घेतो ती पातळच लाटायची आहे, ज्यामुळे काय होतील मोदक खुसखुशी बनतील। तर अशा प्रकारेच आपण सगळे मोदक बनवून घ्यायचे आहे। तर आपण सारखं बनवत राहिलो तर आकार देखील छान येईल। तुम्ही बघू शकता किती छान आकार आलेला आहे मोदकाचा। त्यानंतर आपण मोदकासोबत करंजी देखील बनवत आहोत। तर इथे करंजी व्यवस्थित मिटवून घ्यायची आहे, बंद करून घ्यायची आहे, ज्यामुळे काय होईल की ते आपण तेलात तळायला घालू तर फुटणार नाही। आणि आता हे बाजूचं जे राहतं ते काढलं नाही आहे मी, त्याची डिझाईन करून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता खालनं वर असं न्यायचं आहे आणि छान अशी डिझाईन तयार होते आणि जे एक्स्ट्रा पीठ राहतं एंडमध्ये ते काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित करंजी बंद करून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपण करंज्या देखील बनवत आहोत मोदकासोबत। तर तुम्ही बघू शकता मोदक आणि करंजी असे सगळे तयार करून आधी घ्यायचे आहेत आणि कढईमध्ये आता आपण तेल गरम करत ठेवून तळून घ्यायचे आहेत। साधारण 5 मिनिटं लागतात। मीडियम टू लो फ्लेमवर तळा, मग मोदकाला कलर देखील छान येईल, गोल्डन असे होतील आणि मगच काढा। तर अशा प्रकारे आपले सगळे मोदक तयार आहेत, तळणीचे मोदक। तर इथे एक मी तुम्हाला दाखवते त्याचा क्रंचीनेस किती आहे, तुम्ही बघू शकता। आवाज किती म्हणजे कुरकुरीत किती बनलेले आहेत, अप्रतिम बनतात। नक्की ट्राय करा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।